मराठी अड्डामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे रेल्वेचं, त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि शॉर्टमध्ये मी ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. आपण जर समजा या नोटिफिकेशनमध्ये असणाऱ्या पोस्टसाठी इलिजिबल असाल तर हा फॉर्म नक्की भरा. आमचं काम काय आहे, तुम्हाला एक शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पुरवणं. आणि तुम्ही जर समजा याच्यासाठी तुम्ही इलिजिबल असाल तर फॉर्म नक्की भरायचं. इथून पुढे तुम्हाला मराठी अड्डा छोट्या छोट्या ॲडबद्दल पण नोटिफिकेशन देत जाईल. म्हणजे अशा प्रकारे एक छोटे व्हिडिओ आणत जाईल, त्यामध्ये तुम्हाला जे काही शैक्षणिक पात्रता, वयाची अट, हे एक आणि काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत नोटिफिकेशनमधल्या तेवढेच जे पॉईंट मी साईटला काढून एक छोटासा व्हिडिओ बनवत जाईल. तुम्ही तो व्हिडिओ बघत जावा आणि जर महत्त्वाची नोटिफिकेशन वाटली, त्यासाठी आपण इलिजिबल आहात तर नक्कीच त्यासाठी अप्लाय करायचं. बाकीचे गायडन्स वगैरे पण आपल्या ग्रुपला दिला जाईल. तरी आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा. मराठी अड्डा नावाचं चॅनल आहे, त्यात स्पेशली मी बँकिंग आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जास्तीत जास्त नोटिफिकेशन टाकतो. पण सध्या जी सरळ सेवेची जी भरती आहे महाराष्ट्र शासनाच्या, त्यात पण TCS आणि IBPS कंडक्ट करत असल्यामुळं त्या नोटिफिकेशन मी टाकत चालेल. तर तुम्ही व्यवस्थित एकदा बघत चला. आता जास्त वेळ न घालता मी नोटिफिकेशनबद्दल डिस्कस करतो. सध्या जी नोटिफिकेशन आले आहे रेल्वे टेक्निशियनची आले 2025 साठीची 6000+ वॅकन्सी आहेत. तर त्याचं थोडंसं आपण डीपमध्ये एक थोड्याशा महत्त्वाच्या सूचना देतो. तुम्ही पण एक नोटिफिकेशनहून एक ओव्हरव्ह्यू तरी घाला. महत्त्वाची तेच आहे की माझं सांगण्याचं काम आहे, व्यवस्थित सांगेल तरी होता होईल तेवढी महत्त्वाचे पॉईंट यामध्ये रिकवर केलेले आहेत. पण तुम्ही काय करा, पुढं जे आहे ते सर्व झाल्यावर थोडंसं आपलं पण काहीतरी जिम्मेदारी बनते म्हणून एक नंतर ओव्हरव्ह्यू घालायचं नोटिफिकेशन मी सांगून दे. जे हे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये 2 पोस्ट आहेत. एक टेक्निशियन ग्रेड 1ची पोस्ट आहे आणि टेक्निशियन ग्रेड 3ची पोस्ट आहे. ही लेवल 5ची पोस्ट आहे. त्याचं जे इनिशियल पे आहे 29,200, ते सॅलरी बऱ्यापैकी पडतं त्याचं. आणि लेवल 2चं आहे ते 19,900 आहे. आणि ग्रेड 1च्या जे नंबर ऑफ वॅकन्सी आहेत 183 आहेत आणि ग्रेड 3च्या 6055 आहेत. टोटल 6238 वॅकन्सी आहेत. पण या झोन वाईज वॅकन्सी डिस्ट्रीब्यूट होतील. तुम्हाला एका झोनमधूनच अप्लाय करता येईल. तर आपल्या झोनसाठी वॅकन्सी चांगल्या आहेत. त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन आहे ना, त्याच्यामध्ये ITI वाल्यांसाठीचे ग्रेड 3 आहेत आणि ग्रेड 1साठी BTech असं पुढं मी त्याच्याबद्दल डीपमध्ये तुम्हाला सगळं सांगून देईल. शैक्षणिक पात्रता आला होता. शैक्षणिक पात्रतेबद्दल आलं तर ज्यांचं BSc झालेलं आहे, BTech झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर आणि IT मध्ये. डिप्लोमासाठी पण सेम अट आहे. जर समजा एखाद्याचा डिप्लोमा कॉम्प्युटरमध्ये झाला आहे, IT मध्ये झाला आहे, तर तो हा फॉर्म भरू शकतो. कोणता? टेक्निशियन ग्रेड 1चा ह्यावाला. आणि ज्यांचं ITI झालेलं आहे वेगवेगळ्या ज्या आहे आणि 12वीमध्ये ज्यांचं मॅथ होतं PCM ग्रुपवालं, त्यांच्यासाठी पण काही पोस्ट आहेत. त्या व्यवस्थित डिटेलमध्ये त्या पोस्टची लिस्ट काढा. आपल्या झोनला किती वॅकन्सी आहेत ते बघा आणि अप्लाय करून घ्या. पुढची स्लाईड आहे वयाची अट. वयाची अट यामध्ये रेल्वेनं खूप चांगलं केलेलं आहे की बाबा सेंट्रल गव्हर्नमेंट सहसा 30पर्यंतच ठेवतं, पण यांनी काय केलेलं आहे सुरुवातीलाच 33 वर्षापर्यंतची अट ठेवलेली आहे. तुमची जी डेट आहे ती जनरलसाठीची जी काउंट होणार आहे ते 2/7/1992 आणि 2/7/89 OBC नॉन क्रिमिनलसाठी. SCचं पण मेन्शन केलेलं आहे. आणि याच्यानंतरची नसावं असं त्यांचं म्हणणं आहे. मिनिमम एजचं आहे, एज क्रायटेरियाचं इथं दिलेलं आहे. आणि ग्रेड 3साठीचं जे आहे 18 ते 30 मध्येच आहे. त्याच्या ज्या डेट आहेत ऑदरवाल्या त्यांनी इथं मेन्शन व्यवस्थित केलेले आहेत, व्यवस्थित बघून घ्या. आणि ॲज पर सेंट्रल गव्हर्नमेंट रूल SC STला 5 वर्षाचं, OBCची जे नॉन क्रिमिनल असणारे आहेत त्यांना 3 वर्षाचं अशा प्रकारे दिलेलं आहे. PWDसाठीचं ते सगळं मी समोरच्या इथं मेन्शन केलेलं आहे. 5 वर्षाचं SC STसाठी, OBC नॉन क्रिमिनलचं 3 वर्षासाठी. एक सर्व्हिसमॅन जे आहेत
तर जे त्यांचं सर्व्हिसचा काहीतरी क्रायटेरिया हे असतं, त्याच्यानंतर 3 वर्ष असं समथिंग आहे. PWDचं 10 वर्षापर्यंत, OBC नॉन क्रिमिनल असेल तर 13 वर्षापर्यंत आणि SC ST असेल तर 15 वर्षापर्यंत. याची जी फीस आहे 500 रुपये. पण तुम्ही जर समजा CBT 1 ला गेला तर त्यातले तुम्हाला 400 रुपये रिफंड होतील. आणि SC ST, एक्स सर्व्हिसमॅन आणि फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटी आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे ज्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या कमी आहे. नाही, 1 लाख म्हणजे मी स्पेशली कितीच आहे ते हे नाही, पण इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास तुम्हाला जर समजा उत्पन्नाचं भेटत असेल तर त्यांच्यासाठी 250 रुपये. पण इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की बाबा तुम्ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचा क्रायटेरिया जर क्वालिफाय नाही केला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. म्हणजे जर समजा अगोदर तुमचं उत्पन्नाचं निघत असेल तरच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासला अप्लाय करा, नाहीतर जस्ट ज्या त्या कॅटेगरीमध्ये आपण अप्लाय करून घ्यायचं. ओके, आता सांगतो महत्त्वाच्या तारखा आहे. हा जी त्यांच्या ऑफिशियल साईटवर शॉर्ट नोटिफिकेशन आली होती 21/6 त्यांनी मेन्शन केलेलं होतं. पण कालच्या 28 तारखेपासून यांची लिंक ओपन झालेली आहे, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आणि लास्ट डेट आहे जुलैची 28 तारीख. पण आपण लास्ट डेटचा वेट करायचा नाही, कारण कसं आहे माहिती आहे का, RRB झालं, SSC झालं, यांच्या साईड याला नंबर ऑफ ॲप्लिकंट जास्त येतात. आपल्या इकडचे तर जास्त अप्लाय करत नाही, शोकांतिक आहे. पण वरच्या साईडचे जे आहेत ते सर्वजण याला चांगल्या प्रकारे अप्लाय करतात. तर शेवटी या साईट चालत नाहीत. आणि खरंच वेगळं वाटतं की बाबा आपल्याकडचा मराठी मुलांचा टक्का यामध्ये खूप कमी आहे. तरी असं न करता तुम्ही पहिलं पाऊल, जसं मी आता तसं जे आकाश जाधव सर आहेत औरंगाबादचे, त्यांनी म्हणतात की बाबा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इतक्या साऱ्या वॅकन्सी असताना पण मराठी मुलांचा टक्का खूप कमी आहे. आणि ती खरंच आहे, ती बाब खरी आहे. मी पण ऑब्झर्व करतो खूप सारे विद्यार्थी MPSCच्या वॅकन्सी कमी असताना, वेळेवर परीक्षा होत नसताना वर्षानुवर्ष त्यामध्येच अडकून राहतात. पण मुलांची तयारी नाही की बाबा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या SSC सारख्या, रेल्वे सारख्या मोठ्या मोठ्या ॲड असताना, जॉब पण चांगली असताना त्यांचं फॉर्म भरण्याकडे पण दुर्लक्ष असतं. ही गोष्ट खूप चुकीची आहे. तरी असं म्हणत नाही की मी MPSC वाईट आहे असं वगैरे, पण त्यांच्या टाईमलाईन, त्यांच्या एक्झाममध्ये पडणाऱ्या केसेस यामुळे एक जे एक्झाम आहे 2-2, 3-3 वर्ष रेंगाळत राहते. तसं नाही आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे, एक पाऊल पुढे येऊन आपण अशा एक्झामला पण अप्लाय करायला पाहिजे. विचार नक्की करा आणि ह्या लास्ट तारीखचा वेट नका करू, फॉर्म भरून घ्या. ओके, यांचं जर एक्झाम होणार आहे त्यामध्ये काय होईल, एकच एक्झाम होणार आहे. पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मेडिकल होऊन जाईल. एक नॉर्मल मेडिकल असणार, यात काय नाही. फक्त डोळ्याचा पॉईंटचा थोडासा इश्यू असतो, तो व्यवस्थित तुम्ही नोटिफिकेशनमध्ये बघून घ्या. ज्यांचा पॉईंट जास्तच असा हे आहे त्यांना थोडासा असतो प्रॉब्लेम रेल्वेकडे. यांचा एक्झामचा क्रायटेरिया जो आहे तो ग्रेड 1चा कसा आहे, जनरल अवेअरनेस 10 मार्काला, रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्स 15ला, म्हणजे SSC टाईपच विचारले. कम्प्युटर असणार 20 मार्काला, मॅथमॅटिक्स 20 मार्काला आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग 35 मार्काला. म्हणजे टेक्निकलचं 35 मार्काला असेल ग्रेड 1 साठी. आणि राहिला क्वेश्चन ग्रेड 3चा. ग्रेड 3ला काय आहे, मॅथ असणार 25ला, जनरल इंटेलिजन्स असणार 25ला, हे म्हणजे त्याच्यात रिझनिंगच आलं बऱ्यापैकी. आणि जनरल सायन्स 40 मार्कला, जनरल अवेअरनेस 50ला. म्हणजे हा जो शिक्षण आहे 50 मार्काला होऊन जाईल सायन्स आणि जनरल अवेअरनेसचं. चांगलं वेटेज इकडे आहे. ज्यांचं थिअरी चांगलं आहे, जे MPSC करतात त्यांच्यासाठी हा खूप मस्त होऊन जाईल. कोणता ग्रेड 3वाला, तर जे क्वालिफाय आहे त्यांनी भरायला पाहिजे. म्हणजे समजा ITI नसला पण 12वी वरच्या ज्यांचं PCM ग्रुप होतं त्याच्यासाठी पण काही वॅकन्सी आहेत, तर त्यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करायला पाहिजे. कसं हे 40चा आणि हे 10चा, टोटल 50 मार्काचं 100 पैकी म्हणजे तुम्हाला 50%चं वेटेज तुमच्या फेवरमध्ये जाते. आणि रिझनिंग पण तुम्ही करताच ना, रिझनिंग नाही करत असं नाही, मॅथचा थोडा इश्यू असतो. पण इथं पण कसं आहे, बऱ्यापैकी विद्यार्थी आता मॅथ करायला गेले आहेत. मागच्या कंबाईनचा कटअप बघून आपण ते तेव्हाच समजून गेले की आता मुलांना पण कळून गेलेलं आहे की बाबा आपल्याला सर्व शिक्षण केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तर एक
विचार करा, 50 मार्काचा इकडचा GSचा सेक्शन तुमच्या फेवरमध्ये आहे तर तुम्ही नक्की अप्लाय करा. ज्या 12 वर्षच्या PCM ग्रुपच्या पोस्ट आहे त्याच्यासाठी तर नक्की अप्लाय करायला पाहिजे. ओके. याचा जो टोटल टायमिंग असेल 90 मिनिटाचा, 100 क्वेश्चन असतील. आणि इकडे कसं आहे, निगेटिव्ह मार्किंगचा जास्त आहे. बँकिंगला MPSCला 1/4 असतं, पण रेल्वेला तसं नाही आहे. रेल्वेचं जो आहे 1/3चा हे आहे. नॉर्मलायझेशन होईल कारण यांचं मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर होतो. तर कसं आहे, नंबर ऑफ ॲप्लिकेंट जास्त असं नॉर्मलायझेशन होणार आहे. आता त्याला आपण काही करू शकत नाही नॉर्मलायझेशन, पण ते स्टुडंटच्या फेवरमध्ये विचार करतील अशी आपण होप्स अपेक्षा ठेवूत, बाकी काही नाही.